धाराशिव लोकसभा मतदारसंघातून प्रत्येक गावाच्या कानाकोपऱ्यातून ज्याला कडवट शिवसैनिक म्हणून असल्या उन्हातानात आज आपल्याला एका निर्णयाकडे येण्यासाठी सगळी कामं बाजूला ठेवून पेशंट हॉस्पिटलमध्ये तसंच सोडून या ठिकाणी उपस्थित आहे। या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक माजी खासदार रवींद्र गायकवाड सर, आमचे आमदार साहेब ज्ञानराज चौगुले साहेब, त्याच्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील शिवसेनेचे तमाम पदाधिकारी, वैयक्तिक नावं घेत नाही कोणाचे, आमचे जिल्हा प्रमुख, समन्वयक, उपतालुका प्रमुख, तालुका प्रमुख, संघटक, आमची महिला आघाडी जिल्हा प्रमुख, त्यांच्या सर्व तालुका प्रमुख, त्यांच्या वेगवेगळ्या आघाड्या, आणि या सगळ्यापेक्षा आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना गावागावात खेड्याखेड्यात बळ देणारा, ताकद देणारा हा समोर बसलेला माझा कडवट शिवसैनिक, यांना माझा मानाचा मुलगा। खरं तर 26 जानेवारी 2024 पासून आपले जिल्हा प्रमुख आणि धनंजय सावंत यांनी आपल्या निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन आपण सविधे भारतात पहिल्यांदा कार्यालय होईल। जर कुठं सुरू झाला असेल ह्या निवडणुकीचं 2024 लोकसभेचं, तर ते धाराशिव मध्ये सुरू झालं। त्याचा नारळ आपण उठवला आणि त्याचं एकच कारण होतं की पारंपरिक पद्धतीनं आपल्या सरांनी आता सांगितलं की अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये 2-2, 3-3 मंत्री, 2-2, 3-3 मुख्यमंत्री, या 2-3 जिल्ह्यातले सगळे दिग्गज पदाधिकारी, हे असं म्हणेल काँग्रेस राष्ट्रवादीचे सरदार, सरांच्या विरोधात एकवटले असताना गल्लोगल्लीत शिवाजी महाराजांचा गणविकावा करणारा माझा शिवसैनिक त्या ठिकाणी दाटमानेनं उभा राहिला आणि ती खिंड लढवली। जय पराजय ह्याला आम्ही मानत नाही, तो होत असतो, येत असतो, जात असतो। तेवढ्या असल्या पराजयाने तो कुठल्या जयानं उन्माद होणाराही माझा शिवसैनिक नाही आणि पराजयाला खचणाराही माझा शिवसैनिक नाही, म्हणून हा शिवसैनिक आहे। याचं वर्णनच करता येणार नाही, याची दिशाही कुणाला कळणार नाही, आणि म्हणून हा धाराशिव जिल्हा अख्ख्या महाराष्ट्रात कडवट शिवसैनिक म्हणून ओळखला जातो। त्याचं कारण ते आहे, हा कुणापुढेही वागणार नाही, कुणापुढेही नतमस्तक होणार नाही। स्वतःच्या स्वाभिमानानं घरात आपल्या मडक्यातलं तांब्यावर पाणी पिऊन झोपेल, पण कुणापुढे झुकणार नाही, ही या शिवसैनिकाची जात आहे। म्हणून हा शिवसैनिक, आणि म्हणून यापुढं आपण ज्यावेळेस फॉर्म भरायला आलो त्यावेळेसही सर तुम्ही होता, आमचे आमदार साहेब होते, माझ्या शिवसैनिकांची खंत मी बोलून जातो। याचा अर्थ आम्ही महायुतीतनं काहीतरी वेगळा विचार मानतोय किंवा महायुतीच्या बाजूनं काहीतरी वेगळ्या पद्धतीने आम्ही चाललोय असं अजिबात नाही, पण माझ्या शिवसैनिकांचं दुःख, माझ्या गल्लीमुळातला शिवसैनिक, खेड्यातला गट शिवसैनिक, माझ्या बांधावरचा शिवसैनिक, याचं दुःख काय, त्याची व्यथा काय, हे सर्व नेते मंडळीला करणं गरजेचं होतं आणि ते तुमच्या माध्यमातून मी ते काम केलं। कारण इतिहास आहे आपल्या जिल्ह्याला आणि त्याच्यामुळं ते कुठंतरी मान्य गरजेचं होतं, आणि म्हणून नेत्याला थोडी अडचणी असतात बोलण्यासाठी, आपण कार्यकर्ते आहोत। हे मंत्रीपद वगैरे वगैरे आम्ही मानणाऱ्यापैकी फारसा नाही, मला काय त्याची गरज नाही, हा ताम्रपट नाही। शिवसैनिक हे जे पद आहे त्या पदासारखं दुसरं कुठलंही पद नाही, हे बाळासाहेबांची शिकवण, आणि म्हणून बाळासाहेबांच्या शिकवणीतून 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे आतापर्यंत 1988 पासून आतापर्यंत सावंत कुटुंब त्याच्याशी बांधिलकी दाखवतं आणि त्या पद्धतीने काम करतं। सोलापूर जिल्ह्यात माझी एक मागे सभा झाली होती 3 महिन्यात, त्यावेळेसही मी माझी व्यथा करून दाखवली की शिवसेना बाळासाहेबांनी शिकवलेल्या शिकवणीप्रमाणे 80% समाजकारण आणि 20% राजकारण ह्याच्यापासून कुठेतरी फारकत घेते की काय,
ती शंका मी उपस्थित केली होती. कारण माझा तो स्वभाव आहे, तोंडावर मी स्तुती करत नाही, मला चमचेगिरी करायची सवय नाही. जे वास्तव आहे ते नेत्या पुढे मांडण्याचा माझा स्वभाव आहे. आज मी पक्षाचा आहे इथपर्यंत ठीक आहे. उद्या ह्या बोलण्याला मला जी हक्कपट्टी झाली तर मी त्याची अजिबात चिंता करत नाही. कारण मी जे बोलतो, मी जे वागतो, मी जे करतो ते फक्त आणि फक्त बाळासाहेबांच्या चरणाची शपथ घेऊन टाकतो. 80% समाजकारण आणि 20% राजकारण, त्याला सावंत कुटुंबाची बांधणी, त्याच्या बाहेर आणि म्हणून माझ्या शिवसैनिकांचा स्वाभिमान टिकला पाहिजे. सरांनी आपल्याला सांगितलं, माझा शिवसैनिक राष्ट्रवादीच्या दारात जाऊन उभा राहणार नाही. माझ्या शिवसैनिकाची स्वतंत्र यंत्रणा असली पाहिजे. सर, बाळासाहेबांची शपथ घेऊन तुम्हाला सांगतो, माझा शिवसैनिक 2 रुपयासाठी किंवा यंत्रणेसाठी कुणाच्याही दारात झुकणार नाही. हात पसरायचा दुसऱ्याची गरज नाही. दुसऱ्या 3-4 मतदारसंघाची जरी जबाबदारी दिली, या शिवसैनिकांच्या आशीर्वादानं, ह्यांच्या कृपेनं त्या ठिकाणी सुद्धा आपण भगवा फडकवल्याशिवाय जाणार हे सगळे नेते मंडळी, सगळ्या नेते मंडळीला. आणि म्हणून मला तरी असं वाटतं, एका लोकांना बाई म्हातारी होत नाही. सर, बरोबर आहे का? ह्या पंचवार्षिकला 2024ला धनुष्यबाण मशीनवरनं गायब झालं म्हणून आम्ही खचणार. आमच्याकडे सहनशीलता आहे, आम्ही वाट बघतो. लोकांना वाटलं असेल सावंत साहेब तिकिटाच्या ह्याच्या बाबतीत झालं, हे सगळे 5-6 हजार कार्यकर्ते घेऊन गेले. आमचा नितीन लांडगे त्या ठिकाणी होता, आमचा खापे होता. त्यांनी मुख्यमंत्री साहेबांना इथली वास्तव परिस्थिती सांगायचा प्रयत्न केला. पण सर, आमदार साहेब, आपले संपर्क खोचरे साहेब, आस्थनीतले निकाली काही ठिकाणी असतातच, प्रत्येक ठिकाणी. आलं लक्षात? शिवाजी महाराजांचा त्यावेळेस सूर्याचे पिसाळ सुद्धा होताच, एक काउंटर पार्ट असतोच. त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर वेगळी भूमिका मांडायचा प्रयत्न केला. त्याने आपल्याला काय केलं? कारण तुम्ही फक्त तिकीट देणार आहात, मतं देणारा हा माझा सर्वसामान्य शिवसैनिक. त्यांच्या जीवावरती आम्ही बोलतो, मित्राच्या जीवावरती बोलत नाही. आणि म्हणून गेलं तिकीट, जाऊ द्या, पण महायुतीतच राहिलं हे नशीब. पाय दिलं नाही कोणाला, आपण पाय दिलं नाही. आणि म्हणून तमाम शिवसैनिक अण्णाने सांगितलं तसं की वाट बघत होता, काय भूमिका घ्यायची. पण सरांनी मगाशी सांगितलं, 2014 ते 2024 पर्यंत गेल्या 10 वर्षातला आपण जर बघितलं, काय पद्धतीचा विकास झाला, काय पद्धतीचं शेतकऱ्याच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं. सर्व ठिकाणी रोडचं कनेक्टिव्हिटी कशा पद्धतीने झालं, एअरपोर्ट कसं झालं. 2 मिनिट थांबतो. आपल्या धाराशिव जिल्ह्याचे तुळजापूरचे आमदार माननीय राणादादा पाटील, आमचे मार्गदर्शक बसवरावचे पाटील साहेब, आमचे सहकारी सुनील मालक आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व कार्यकर्ते आता व्यासपीठावर येत आहेत. मी माझ्या तमाम धाराशिवच्या शिवसैनिकांतर्फे, माझ्या पदाधिकाऱ्यांतर्फे त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हावं.
त्या आपल्या माध्यमातून आलेल्या सर्व नेते मंडळीचं मी स्वागत करतो. जसं कीर्तन सांगताना ओवीचा आपण एक निरूपण करतो, असं थोडं ब्रेक होतं, पण माझं ब्रेक होणार नाही, कारण मी संप्रदाय म्हणतात परत त्या ओवीला जोडून माझी चिकाटी मी चालूच ठेवणार. आणि म्हणून जे आतापर्यंत आपण बघितलं भोगलं आणि त्याही फॉर्म भरायच्या वेळेस सर्व नेते मंडळींना मी अवगत केलं, ते कुणाला धमकी नव्हती किंवा काहीतरी आमची खतखत आहे असंही नव्हतं. अजितदादांनी आपल्या मीडियाला सांगितलं की सावंत साहेबांची ही खंत आहे, खतखत नाही, खंत आहे. आणि आमची खंत नेते मंडळी समोर आम्ही बोललंच पाहिजे, पण जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत नेते मंडळीला समजणार कसं की नेमकं शिवसेनेचं या ठिकाणचं दुखणं काय, आणि आम्ही तो दाखवण्याचा बेमाफक प्रयत्न केला. आणि त्यानंतर मी आपले आमदार राणासाहेब, राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा यांनाही त्याच दिवशी स्टेजवरतीच कल्पना करते की माझा शिवसैनिक हा कडवट आहे, त्याच्या भावना दुखवलेल्या गेल्या आहेत. जोपर्यंत तुमच्या वरिष्ठ तीन नेते दादा आणि मी आपली बैठक होत नाही तोपर्यंत माझा शिवसैनिक प्रचारात उतरणार नाही, हे स्पष्ट. आणि मग मागच्या रविवारी तुम्हाला वाटलं असेल की सर फॉर्म मधले निघून गेले. आता हे वैयक्तिक कारण आहे, तुम्ही माझ्या कुटुंबातले आहात, तुम्ही माझा श्वास आहात, तुमच्याशी शेअर करायला काय हरकत नाही. ज्या दिवशी मी शनिवारी या फॉर्म भरायला शुक्रवारी आलो त्या दिवशी मला त्रास होत होता किडनीचा. मी थांबलो. मल्हार दादांचे पुत्र माझ्याकडे आले, त्यांना सांगितले की उद्या माझं ऑपरेशन आहे. आज मी फॉर्म भरायचा म्हणून आलो, पण उद्या मला ॲडमिट होऊन मला ऑपरेशन करावं लागेल. मी तात्काळ गेलो. दुसऱ्या दिवशी जहांगीरला ॲडमिट होऊन माझं छोटंसं ऑपरेशन मी त्या ठिकाणी केलं. पुन्हा वरिष्ठ नेत्यांचे फोन आले की आपल्याला रविवारी भेटावं लागेल, निर्णय घ्यावा लागेल. आणि तशाही परिस्थितीमध्ये संध्याकाळी 8 वाजता मी आपल्या पुण्यावरून नागपूरला निघालो. दादाला जॉईन केलं संभाजीनगरला. तिथून आम्ही नागपूरला 11 वाजता पोहोचलो. अजितदादा, मी आणि आपले राणा पाटील साहेब यांची त्या ठिकाणी तास 1.5 तास मिटिंग झाली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे वर्ध्याला होते. आम्ही रात्री 2-2:30 वाजता वर्ध्याला पोहोचलो. त्या ठिकाणी 3:30-4 पर्यंत राणादादा, मी आणि उपमुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस यांची मिटिंग झाली. आणि त्या मिटिंगमध्ये माझी जी व्यथा आहे, माझ्या शिवसैनिकांचं जे दुखणं आहे, ते दादांना माहीत आहे. मी त्या ठिकाणी परखड मांडलेलं आहे. एवढंच मी आज तुम्हाला सांगतो, एवढंच सांगतो. कारण माझ्या शिवसैनिकांचं जे दुखणं आहे, मला पहिलं त्या तिकिटाच्या वेळेस तोही किस्सा तुम्हाला सांगणं गरजेचं आहे की दादाने ऑफर केलं की धनंजयला आपण राष्ट्रवादीचं तिकीट देऊ, तुम्ही त्यांना पटकन घेऊन आपण लगेच त्याच्यात प्रवेश करू. आणि ते म्हणलं दादा, मी जर विधान परिषदेवर कुठून आलो असतो किंवा मला डेप्युट केलं असतं त्यावेळेस मी माझा एकट्याचा निर्णय मी स्वतः घेतला असता. ठीक आहे, घेतला, चला निघालो. पण आज अख्खा धाराशिव जिल्ह्यातले 20 लाख माझा शिवसैनिक माझ्यावर मुलाप्रमाणे प्रेम करतो. मी एकटा ह्या निर्णयाला घेऊ शकत नाही. माझ्या शिवसैनिकांना विचारल्याशिवाय मी तो निर्णय घेऊ शकत नाही. मला तुम्ही 4 दिवस वेळ द्या. मी माझ्या सगळ्या जिल्हा प्रमुख, माझ्या पदाधिकारी, माझे शिवसैनिक यांना मी विचारतो, त्यांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल, हे स्पष्ट सांगितलं. आणि ते सांगितल्यानंतर दादा म्हणले माझ्याकडे वेळ नाही, मला हे. मी म्हणलं दादा, तुम्हाला घाई असेल, मला आपलं तिकीट नको आहे, तुम्हाला ज्याला द्यायचं आहे त्याला देऊन टाका. कारण मी माझ्या फॅमिलीला, माझं कुटुंब, माझे शिवसैनिक यांना विचारल्याशिवाय मी एक पाऊलही पुढे टाकू शकतो. आणि ते झाल्यानंतर दादाने सांगितलं की ठीक आहे, आपण काहीतरी मार्ग काढून त्यांनी आपल्या अर्चनाताई पाटील यांना ते तिकीट घोषित केलं. आणि मेन व्हाईल आपले सगळे पदाधिकारी आज जे बसलेले आहेत यांच्या साक्षीनं सांगतो, यांनी मला स्पष्ट सांगितलं
साहेब आपल्याला घड्याळाच्या तिकिटावरती वैयक्तिक आपल्या घरातला माणूस नको आहे आणि त्यांचा तो आदेश माझ्या शिवसैनिकाचा आदेश मी तो पाळला आणि दादांना विनम्रपणे सांगितलं, दादा आपण तिकीट कोणालाही द्या, त्या ठिकाणी माझी अख्खी कडवट शिवसैनिकांची टीम घेऊन आपण हा विजय साजरा करू, तिथं कुठेही अडचण येऊ नये. आणि त्याच्यानंतर दादानी अर्चाताईंना बोलून घेतलं, त्यांचा पक्षप्रवेश झाला. त्यावेळेस आपले आमदार साहेब आपल्या पक्षाच्या वतीनं ज्ञानराज चौगले साहेब त्या ठिकाणी होते, ते झालं आणि त्याच्यानंतर आज हा प्रवास आपला सुरू झाला. आणि ह्या मधल्या कालखंडात जोपर्यंत आपला मेळावा होत, आपली प्रचाराची दिशा ठरत, तोपर्यंत काळूमळूनी वेगळा प्रचार सुरू केला. काय सुरू केला? आता साहेब नाराज झाले, आता त्यांच्या बरोबर आहे, आता तुम्ही बघा आम्ही काय करतो. अरे बाबा, आता परत मला बोलायला भाग पाडताय तुम्ही सगळे. असलं खोटं करू, खोटं नाटक करू. पहिलं रवी सरांचं तिकीट कट झालं की तुमच्या डोळ्यात पाणी आणल्यानं, तुमच्या हराड्यानं. ठीक आहे, त्याला कारणीभूत 60% मी असं 40% उद्धव ठाकरे होते, ही वस्तुस्थिती आहे, बरोबर आहे. कालच्या वेळेस सुद्धा तुम्ही भाऊंना विचारा, मुख्यमंत्री साहेबांना, सेनेला तिकीट द्यायचं असेल, सावंताच्या घरात असेल, मान्य आहे, कुणालाही द्या, धनुष्यबाणाला द्या, सरकारला द्या, कुणालाही द्या, साधा शिवसैनिक द्या, निवडून आणण्याची जबाबदारी तानाजी सावंत. कुणालाही झालं, तोही विषय मागा पडला. आणि मग त्या काळूवळूला, राक्षसी वृत्तीला, ज्याला फक्त नरकासुरू ढाळण्याची सवय, आलं का लक्षात? मग त्यांनी काळीवास सुरूपणा केला. ह्या शाखा प्रमुखाला फोन कर, त्या तालुका प्रमुखाला फोन कर आणि सांगायचं की नाही साहेब आमच्या बाजूलाच आहे, साहेब आता बघा आपण सगळे तुम्हाला आदेश येईल, आपल्या बाजूलाच काम करायचं आहे. आणि म्हणून आज माझ्या तमाम शिवसैनिकांच्या माध्यमातून मी विचारू शकतो, हे माझ्यापेक्षा मार्गदर्शक सिनियर मंडळी आज व्यासपीठावर आहे. आमदाराचं काम काय, खासदाराचं काम काय, ग्रामपंचायतीच्या सरपंचाचं काम काय, तालुका पंचायतचा सभापती त्याचं काम काय, जिल्हा परिषदचा अध्यक्ष उपाध्यक्ष सभापती यांचं काम काय, हे घटनेत तरतूद केलेलं आहे. कोणी काय करायचं त्या ठिकाणी खासदार देशाच्या मुख्य खासदारातून तो प्रवेश करतो. संपूर्ण देशाच्या प्रश्नावरती बोलायचा त्याला अधिकार प्राप्त होतो. मला वाटतं केंद्रामध्ये सगळ्यात छोटी योजना बघितलं तर 100 कोटीच्या खाली कुठलीही नसते. 100 कोटी त्याला वरचा लिमिटच नाही. 5,000 कोटी, 10,000 कोटी, 50,000 कोटी, 1,00,000 कोटी त्याला लिमिट नाही. हे आमदाराची कामं ठरलेले आहेत. आपल्या मतदारसंघापुरतं, राज्याच्या हितापुरतं तो बोलू शकतो, काम करू शकतो. असं नाही की तो माझ्या ह्या मतदारसंघात नाही म्हणून विधानसभेत तो ह्याच मतदारसंघावरती प्रश्न विचारू शकतो. राज्याच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात, चांद्यापासून बांधापर्यंत काय झालं तर त्या आमदाराला आपला आवाज सभागृहात उठवण्याचा अधिकार आहे, त्याला कोणीही रोखू शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि मग गेल्या 8 दिवसातलं 10 दिवसातलं मी भाषण ऐकली काळूबाळूंची समोर. आणि मला दुसरी नौटंकी तुम्हाला आठवत असेल 2019ला सुद्धा विधानसभेच्या वेळेस हे आमचा अजित काहीतरी पोरखेळ केला, त्याने कुठेतरी धक्काबुक्की केली, लगेच मारलं, चाकू हल्ला झाला आमदारावरती, चाकू हल्ला झाला, लगेच बँड्याच्या मग लगेच मीडिया, लगेच बातम्या. आपला मीडिया तर बसलेलाच आहे. शिवलं तर मला काय मागचं माहित नाही, आमच्या अजितनं काहीतरी करायला गेला तर भूल झाला. आता परत तसंच फॉर्म करायला गेलं, मुंबईचं एसीतलं बसलेलं ते इथं आलं आणि भोळ कुणाला आले, 42 डिग्रीमध्ये फिरणाऱ्या आमदाराला भोळ आले. आलो का दिवस गेले का काय? चक्कर कशाला आली? चक्कर याचं काय कारण आहे? आम्ही 60-60 वर्षाचे, 42-45 डिग्रीमध्ये आजही माझ्या हातात बेडगं द्या, फावडं द्या, कुडं द्या, मी काम करून दाखवतो. ताकद आहे माझी, मला नाही चक्कर येणार, मी पाणी मी मागणार नाही. असं हिंमत ये माझ्याबरोबर शेतात काम करायला, धर माझ्याबरोबर नांदो, आहे का तुझी हिंमत नुसता फॉर्म भरायला आला, त्याला चक्कर आली, झाली शिफ्टमध्ये.
खासदार काळूतला बाळू लगेच बघायला गेला हॉस्पिटलमध्ये, बरे का रे तब्येत तुझी, लगेच मीडिया, लगेच हे काय पद्धत आहे? म्हणजे ड्रामा करायची पद्धत. पण आता तमाम धाराशिव जिल्ह्यातला मतदार या काळूबाळूच्या ड्रामागिरीला फसणार नाही. ही वस्तुस्थिती आहे. आता मी त्या मीरगावाला आम्ही सगळे पाण्याचं बघायला गेलो, त्या ठिकाणी मी वस्तुस्थिती सांगितली, दादा चुकीचं काय, मी काय बनवलं, माझ्या शब्दाचा विपर्यास केला की काळू असेल बाळू असेल यांचा शिवसेनेचा संबंध काय. साधा प्रश्न आहे सर, मार्गदर्शन करा, तुम्ही मार्गदर्शक आहात, यांचा शिवसेनेचा संबंध काय आमदार साहेब आहे का? हा काळू थोरला जे काय घडलं सगळ्या सहकारी संस्थांच्या ह्याच्या बापानं नेलं वाट लावलं, तेरला बंद पडला, तिथलं भंगार विकलं, डीसीसी बँक ह्याच्या बापानं विकलं, बरोबर आहे, खापर राणादादाच्या बापावरती फोडलं, इतिहास सगळं मारून समजून घेतलं, बरोबर आहे. जे बाळूचा मी बाप काही दिवस चेअरमन होतात नाही पेरणीचा नव्हता का, मग तुम्ही काय दिवे लावले ह्या सगळ्याचं. आज आम्ही या पेरणीमध्ये जसं या सगळ्यांच्या माध्यमातून नेत्याच्या मंडळीतून हा कारखाना बहरातला मिळाला, आज व्हिजिट केली, केबल कॉपर लोखंड भंगार सगळं कापून नेलं होतं, काही शिल्लक नाही त्या ठिकाणी, पूर्ण वाटोळं केलं होतं. ही भंगार विकणाराची अवलाद, बरोबर आहे. आणि हे यांचं काम काय, फोन हा बोला काय झालं तुझं, एसटीत बसत जागा नाही सांगतो पण हे का आमदार खासदाराचं काम, एसटीत बसायला जागा, तुझी गाडी पंक्चर झाली मी माणूस पाठवून देतो, तुझ्या गायीला इंजेक्शन द्यायचं आहे मी डॉक्टरला पाठवून देतो. मग ते जिल्हा परिषद तालुका पंचायतच्या सदस्याचं काम आहे. तुझं काम तुला कळतं का? तुला खासदार म्हणून आम्ही निवडून दिले. 18 लाख जनतेचा प्रतिनिधी लोकसभेत पोहोचवण्यासाठी आम्ही जीवाचं रान केलं. या सावंत सरानं या शेतकऱ्यांच्या कष्टाची साखर गोडवली होती, 7 लाख क्विंटल विकली भरवेत तुझ्यासाठी, आणि त्याच्यात तुला निवडून आणला, तुला निवडून आणला. आणि मग मी जे बोलतो, तू पहिलं काँग्रेसच्या लोकांना तुझा राजकीय बाप केला, नंतर उद्धव ठाकरेचा तुझा काही संबंध होता, सेनेचा काही संबंध होता, त्याच्यानंतर काही मंडळीला 14 ते 19 पर्यंत पकडला, त्याच्यानंतर शिवसेनेचा राजकीय बाप तुला तानाजी सावंत दिसला, सरळ आहे घोडा आहे तुझा लुटू. आता सरांच्या मार्गदर्शकांचे ते म्हणतात शिवसेनेत त्या काळून मला असं तो म्हणतो, काळू म्हणतो. कदाचित त्याला हिस्ट्री माहित नाही, सरांना माहित नाही, आमच्या ज्ञानराजला माहित नाही. सावंत फॅमिली बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने 1988 बाळकडून माझ्या घरात आहे. 1988चा शिवसैनिक आहे तानाजी सावंत. 1988 सोलापूर जिल्हा असेल, पुणे जिल्ह्यातली शिवसेना ह्या तानाजी सावंत सांभाळली. त्या काळूला सांगा तू कालचा परवाचा आहे, तुझ्या शिवसेनेचा काही जमत नाही. वस्तुस्थिती आहे, अलग लक्षात. तू काय सांगतो शिवसेनेत तुम्हाला आणलं, आणि सगळ्या जिल्ह्याची वाट लागल्यानंतर राजकीय बाप 2019ला मला केलं, मी भारावून गेलो, राजकीय बाप झालो कोणाचा तरी म्हणून सर झालं आणलं. आणि ज्या वेळेस चर्चा झाल्या, सत्तांतर झालं, पूर्वीच मवियाचं सरकार आलं, या काळूबाळूने या धाराशिव जिल्ह्यामध्ये त्या नगरच्या माकडाच्या हातात हात घालून उच्छाद मांडला करप्शनचा. हे सगळ्याला माहिती आहे. प्रत्येक वेळेस त्याला मी बोलून घ्यायचो, बाबा करप्शन करायचं नाही, भ्रष्टाचार कशासाठी, तुम्हाला तुमच्या खिशातला चहा सुद्धा तुम्ही इलेक्शनला पिलेला नाही, तुम्ही कशासाठी हे करताय. त्यांची वाक्य त्यांच्या शब्दात सांगतो मार्गदर्शक साहेब, सत्ता कधी येते कधी जाते कळत नाही. आता चान्स आहे, मग आम्ही
पैसे खायचं नाही तर काय शेण खायचं का, हे त्यांचे वाक्य. ऐका, त्यांच्याच वाक्यातलं अंबाबाईला स्मरून बोलतोय तानाजी सावंत. एकही शब्द खोटा कानामात्रा सुद्धा बदलत नाही. पैसे खायचे नाही तर काय शेण खायचं. अरे मला अधिकाऱ्यांना जर तुम्ही त्रास दिला, त्या अधिकारी जनतेच्याच खिशातून पैसे काढणार आहेत ना, ही कुठली पद्धत आहे? आणि अशा पद्धतीनं ज्यांनी राजकीय बाब मांडला, जनतेच्या हितासाठी आम्ही सरकार बदलतो, त्यांना वाटलं आता पुन्हा आपल्याला काहीतरी ऑपॉर्च्युनिटी मिळेल आणि म्हणून ते थांबले. आणि माझ्या माहितीप्रमाणे परवा फॉर्म भरायच्या वगैरे काहीतरी काढा. अजून पुन्हा तरी एक राजकीय बाब परवाच्या फॉर्म भरताना एक म्हणतो, त्याचंही मी फोनवर अभिनंदन केलं त्या राजकीय बाबाचं. म्हणलं हे बघ, मी 2019 राजकीय बाब होतो, तुला आता मानलाय, मला माहिती आहे तू काय करणार नाही, तू शाब्दिक भाषण द्यायला जाशील, अजिबात जायचं नाही कारण हे फसवे ठेव. मला साहेब तुमच्यापेक्षा 25 वर्ष मी राजकारणात आहे, मी किती नद्याचं पाणी पिलोय हे मला माहित आहे. की असली लई येऊन गेले माझ्याकडे, तुम्ही फसला मी फसणार. आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्राचा दांता राजा काल परवा आपल्या धाराशिव मध्ये काहीतरी येऊन गेले आणि त्यांचा अमरावतीच्या सभेत त्यांनी स्वतःचा मोबाईल लावून एक क्लिप ऐकवली 2014ची मोदी साहेबांची. खरं तर अतिशय मोठे नेते आहेत, त्यांना विनम्र अभिवादन करून मी माझं मत व्यक्त करतो. लोकशाहीच्या माध्यमातून आपलं मत व्यक्त करायचा प्रत्येकाला अधिकार आहे अधिकार. आणि त्या माध्यमातून 2014च्या अगोदर भारताचा विकास बघा आणि 2014 नंतर आज 2024 10 वर्षाचा भारताचा विकास बघा. मित्र म्हणेन हा विकास मुंबई, दिल्ली किंवा उत्तर प्रदेश, लखनौ पर्यंत मर्यादित राहिलेला नाही. आज आपल्या भागात गेलेले हायवे बघतोय, सुरत चेन्नई बघतोय, झालेला बीडचा बीड पुढं संभाजीनगर पर्यंत झालेला हायवे बघतोय, सोलापूरचे हायवे बघतोय, वेगवेगळ्या पद्धतीचे जनरेशन स्टेशन्स बघतोय, शेतकऱ्यांना केलेली मदत आपण बघतोय. शेतकऱ्यांच्या खात्यावरती 6,000 रुपये महिना जात आहेत, गोरगरिबांना डायरेक्ट त्याच्या खात्यामध्ये पैसे जात आहेत. आणि हे सगळं असताना ज्याला माझा मतदार सूट आहे, मोबाईलवरती आहे, सोशल मीडियावरती आहे, आज जगामध्ये भारताची 2014च्या अगोदर पद काय होती आणि 2014 नंतर आजपर्यंत भारताचा नंबर जगामध्ये कितवा गेला हे प्रत्येकानं बघावं, कोणाच्या सांगण्यावरनं बघू नये, या मताचं. आणि म्हणून जाणता राजाने जे क्लिप दाखवली, महागाई आम्ही कमी करू, महागाई कमी करू, आणि मोदीने कुठं महागाई कमी केली, महागाई वाढली. सर्वसामान्य जनतेला काही पोरठोर सोडली, पण ज्या काय माझ्या माता भगिनी आणि जे काय शेतात काम करणारे माझे शेतकरी म्हणतोय त्यांना माहीत नसतं. आज श्रीलंकेमध्ये पेट्रोलचा दर काय, भाजीचा दर काय, पाण्याच्या बाटलीचा दर काय, हे माहीत करून घ्या म्हणा आमच्या जाणता राजाला. आज आमच्या शेजारी पाकिस्तान आहे, या ठिकाणी ह्या सर्व जीवनावश्यक वस्तूंचे बाजारभाव काय बघून घ्या. बांगलादेशामध्ये काय भाव आहेत बघून घ्या, तिबेटमध्ये काय भाव बघून घ्या, चायनामध्ये काय भाव आहेत बघून घ्या, माझ्या नेपाळमध्ये काय भाव बघून घ्या. म्हणजे ज्या वेळेस आपण ग्लोबली बोलायला जातो, ज्या गोष्टी जाणत्या राजाने सांगितल्या की हवामान इतकी झाली, इतकं झालं, ते त्यावेळेस काय बोलले होते 10 वर्षापूर्वी, हे कुठं खरं झालं, त्याने आपला शब्द फिरवला, ते शक्य झालं नाही. अहो ह्या पाकिस्तानामध्ये पेट्रोलचा भाव 400 रुपये आहे, 400 रुपये लिटर. पाण्याची बाटली आपली 1 लिटरची 200 रुपयाला मिळते. अंडा आपल्याला 150 रुपयाला त्या ठिकाणी एक अंडा मिळतं. या पद्धतीची महागाई माझ्या भारतात आहे. अमेरिकेतलं उदाहरण घ्या, जर्मनीमधलं उदाहरण घ्या, हे तुम्हाला कळतं सगळं. पण कुठेतरी मतांतर लोकांना बोलवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा गोष्टींचा अवलंब करायचा, लोकांची मती प्रविष्ट करायची आणि वेळ मारून द्यायची. पण हा माझा सर्वसामान्य मतदार, भारत देशातला का मतदार बोलणार नाही, तुमच्या चकव्याला फसणार नाही, याची गॅरंटी आज मी शिवसेनेतर्फे आमच्या नरेंद्रभाई मोदींना देतो. कारण जनतेला माहित आहे काय काम झालं. आज कधी न भूतो न भविष्य 10 वर्षामध्ये भारताची अर्थव्यवस्था पहिल्या 5 मध्ये आली विश्वामध्ये.
हे कुणाचं काम आहे? हे तुमच्या काळात का झालं नाही? तुम्ही तरी 34-35 वर्ष सत्तेत होता, हे तुम्हाला जमलं नाही, ते करून दाखवलं ना. आणि आज जो उर्वरित विकास आहे तो जर पूर्ण करायचा असेल तर आपल्याला नरेंद्रभाई मोदींना परत त्या ठिकाणी तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेलं पाहायचं आहे. हे माझ्या सर्वसामान्यांचं स्वप्न आहे. एवढंच मी आता निश्चित होतो. आणि म्हणून आपकी बार 400 पार. आणि परत एकदा कळकळीची विनंती करायची आहे माझ्या सर्व तमाम शिवसैनिकांना, या ठिकाणी 400 जर करायचे असतील तर माझ्या धाराशिवचा एक लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. कारण सत्ता ही एनडीएचीच येणार आहे. नरेंद्रभाई मोदी हेच पंतप्रधान होणार आहे. आणि जर आपला खासदार विरोधाचा असेल तर पुन्हा हा आकांक्षित जिल्हा असाच राहणार. याच्यामध्ये मोठमोठे प्रोजेक्ट कुठलेही येणार नाही. ही वस्तुस्थिती. त्याच्यामुळं सर्वसामान्यांना कळतं सत्ता कोणाची येणार आहे. आणि मग मी माझं मतदान वाया का घालू. आणि म्हणून माननीय नरेंद्र मोदी भाई यांचं स्थान बळकट करण्यासाठी आपल्यावरती जी जबाबदारी दिली आहे धाराशिवची, तो उमेदवार आपल्या ताई सौ अर्चनाताई पाटील यांचं चिन्ह घड्याळ आहे. आणि मी माझ्या तमाम शिवसैनिकांना कळकळीची आणि नम्र विनंती करतो, नम्र आव्हान करतो, आपण जीवाचं रान करून प्रत्येक गावागावात प्रत्येक शाखे त्या ठिकाणी आपला मतदार जागृत करा, सगळं मतदान गोळा करा. आणि येणाऱ्या 7 तारखेला घड्याळाच्या चिन्हापुढचं बटन दाबून आपण या ठिकाणी आपला उमेदवार कमीत कमी 2 लाख मतांना विजयी झाला पाहिजे. हा शब्द आपण देशाचा या विश्वाचा नेता नरेंद्रभाई मोदी यांना आपण देऊ. आणि जे माझे मार्गदर्शक आमचे प्राध्यापक रवींद्र गायकवाड यांनी सांगितलं, माझ्या तमाम शिवसैनिकांना कुठलीही यंत्रणा कुठलंही काय कोणाला कोणापुढेही मान चुकावी लागणार नाही. त्यासाठी तानाजी सावंत सक्षम आहे. त्यांनी आपले सगळे जिल्हा प्रमुख, आमच्या महिला आघाडीच्या प्रमुख, आपले तालुका प्रमुख, आपले समन्वयक यांच्या आजपासूनच मिटिंग होते. सगळी यंत्रणा कामाला 24 तासाच्या आत लागली पाहिजे. आणि गल्लीबोळात आपला प्रचार सुरू झाला पाहिजे. हे दृश्य मला 24 तासात दिसलं पाहिजे. एवढंच नम्र आवाहन करतो. आणि आजच्या पुरतो हे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.